नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी। ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांना आत्मपरीक्षण करणारी असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध, नारायण राणे यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेत संपन्न। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मानले सर्वांचे आभार। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे विजयी झाल्याचं समजताच मतदान केंद्राबाहेर उभ्या असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आपल्या विजयाबद्दल महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना समाधान व्यक्त केले। लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज होती 4 जून रोजी। ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याचा दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे। भावना म्हणजे एकच, मला असं वाटतं मी काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही, अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलोही आहे। पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं, भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे। पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयाबद्दल आत्मपरीक्षण करायला। जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे प्रचाराला, त्यांची भाषा, त्यांची आमच्या नेत्यांवर PM व अन्य लोकांवर केलेली टीका, हे जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं। जनतेची दिशाभूल करायची, जसं आम्हीच निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला। पण गेल्या 10 वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या अम्युनिटी बद्दल
नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मत मागायला पाहिजे. पण फक्त मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, नारायण राणेवर टीका करायची आणि मत मागायची, त्यांना मतदारांनी योग्य धडा शिकवलेला आहे, आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे. आणि म्हणून मी सांगेन, या निवडणूक मी लढलो, मी जिंकलो, याचा मला आनंद आहे. या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचे सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष, सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे. त्यांचाही मी आभारी आहे. या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं, दोन्ही जिल्ह्यात केलं. त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनी केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे. मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवस रात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला, त्याचा मला आनंद आहे. आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन, त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन, हा माझा विश्वास वाटतो. लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थकी लावेन असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याचप्रमाणे मला सांगू वाटतं, भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अबकी बार विरोधकांना धडा शिकवीन, धडा शिकवीन. त्याचे ऐकून घ्या, माझं वाक्य नाही ऐकून, कॉमा आहे मध्ये, कॉमा आहे. तर तो असा, काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्स मधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं. म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे, विरोधक त्यांना विरोधक, लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहित नाही. उद्धव ठाकरेला नाहीच नाही, शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काही येतच नाही. कुठलंही काम कार्य, मुख्यमंत्री झालो बा, एवढं विधायक कार्य केलं, महाराष्ट्राचा GDP वाढवला, पर कॅपिटल इन्कम वाढवला, सुविधा, शिक्षणाचा दर्जा वाढवला, आरोग्य, हे काही सांगत नाही. फक्त मोदींना, अमितभाईंना, नारायण राणे, देवेंद्र यांना शिव्या. फक्त याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही. परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष, मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, अमित शाह यांचं अभिनंदन करतो. तिसऱ्यांदा सत्ता आली, तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे. म्हणजे याची फजिती झाली. त्यांनी आता तोंड बंद करावी, नाही तर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहावं. इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं. आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना 4,45,814 मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना 4,06,56 मतं मिळाली. त्यामुळे नारायण राणे हे 47,858 मताधिक्यानं विजयी झाल्यानं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी M. देवेंद्र सिंग यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचं अभिनंदन केलं.
7 मे रोजी पार पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी रत्नागिरी सिंधुदुर्गचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततेत पार पडली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू मतमोजणी केंद्रातून बाहेर जाणं पसंत केलं। दरम्यान नारायण राणे म्हणजेच दादा यांचा विजय झाल्याचे समजताच मतदान केंद्राबाहेर जमा झालेल्या भाजपच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सारा परिसर दणाणून सोडला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय होणार असं जवळपास सर्वच मुख्य न्यूज चॅनलनी एक्झिट पोल दिले होते। त्यामुळे या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। अखेर मतमोजणी सुरू झाली आणि नारायण राणे यांना 47,858 मतांची आघाडी मिळत त्यांनी विजय संपादन केल्यानं भाजपतर्फे जोरदार विजय उत्सव साजरा करण्यात येत आहे। प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया ही आहे, माझा मोबाईल खाली घे। मोदी साहेब पंतप्रधान यांच्यामुळे माननीय अमित शाह तिघांनी मला उमेदवारी दिली आणि मला विजयाला तुम्ही कारणीभूत आहे। त्यांना धन्यवाद देतो। हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे, निलेश नितेशचा आहे। सगळ्यांची मेहनत, निलेश नितेशने जी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांची मेहनत घेतली, माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली, त्याचं हे फळ आहे असं मी समजतो। हेच तर माझं नाविन्य आहे, जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी, हे वैशिष्ट्य आपलं। दादा, कोकणात कमळ फुललंय, कसं वाटतंय? बरं वाटतं, गोड गोड वाटतं। विरोधकांना काय सल्ला द्याल आता? सल्ला नाही, माझं असं म्हणणं आहे की जरा माझं असं सांगणं आहे, हा विजय मी सांगितलं कोणाकोणामुळे आहे। भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेला आहे। ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं, अब की बार आने वाले चुनाव में मेरी बारी। आणि आता पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयानंतर नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या एकच जल्लोषाची काही क्षणचित्र खास KTVच्या दर्शकांसाठी।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आरके डिजिटल केबल नेटवर्क आणि KTV न्यूज परिवारातर्फे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आणि नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। हे तुला शॉट पाहिजे तसं पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी। ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांना आत्मपरीक्षण करणारी असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध, नारायण राणे यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेत संपन्न। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मानले सर्वांचे आभार। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।